नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून युरोप आणि अमेरिकेमध्ये आता खडाखडी सुरू झालेली आहे. कॅनडा सुद्धा सावध झालेला आहे. युरोपातल्या देशांना आता लक्षात येऊ लागलेलं आहे की युरोपला सगळ्यात जास्त धोका अमेरिकेकडून आहे. कॅनडाची परिस्थिती सुद्धा वेगळी नाहीये. ग्रीनलँडकडे मोर्चा वळवण्याच्या आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने बोलत होते की ग्रीनलँडला रशिया आणि चीनपासून धोका आहे. ग्रीनलँडला रशिया आणि चीनच्या जहाजांचा वेढा पडलेला आहे. आणि तशाच प्रकारची वक्तव्य ते आता कॅनडाच्या उत्तर सीमेबाबत करताना दिसत आहेत. ते असं सातत्याने म्हणतायत की कॅनडाच्या उत्तर सीमेवर कॅनडा सरकारचं लक्ष नाहीये. इथे सुरक्षेसाठी अधिक खर्च करण्याची गरज आहे. ज्या कारणासाठी ट्रम्प यांची नजर ग्रीनलँडकडे वळली, त्याच कारणासाठी ती कॅनडाच्या उत्तर सीमेकडे वळताना दिसते. मेक अमेरिका ग्रेट अगेन हे ट्रम्प यांचं स्वप्न आहे, त्यांची ही घोषणा आहे. आणि अमेरिकेला ग्रेट करण्यासाठी त्यांना जगाचा माल हवाय. त्यांना जसा ग्रीनलँड हवाय तसाच त्यांना कॅनडाचा उत्तर भाग हवाय. बुद्धिबळाचा खेळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा आपण या खेळाची कल्पना करतो तेव्हा आपल्याला मनाच्या समोर एक चित्र दिसतं. हे चित्र काय असतं? एका बाजूला पांढऱ्या सोंगट्या उभ्या आहेत, दुसऱ्या बाजूला काळ्या सोंगट्या उभ्या आहेत. परंतु क्षणभर डोळे बंद करा आणि काही क्षणानंतर डोळे उघडा. आज तुमच्या समोर जो बुद्धिबळाचा पट आहे, जगाची जी नवी रचना आहे, त्याच्यामध्ये काय दिसतं? एका बाजूचे मोहरे दुसऱ्या बाजूला जाताना दिसत आहेत आणि समोर असलेले मोहरे या बाजूला येऊन आपल्या जुन्या शत्रूंशी हात मिळवणी करताना दिसत आहेत. जगामध्ये अशाच प्रकारची उलथापालथ होताना दिसते. 8 वर्षानंतर कॅनडाचे पंतप्रधान चीनच्या दौऱ्यावर गेले होते. 14 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या काळामध्ये मार्क कार्नी चीनमध्ये होते आणि चीनच्या संदर्भात त्यांनी जी विधानं केली ती अत्यंत धक्कादायक होती. 8 वर्षापूर्वी हे दोन्ही देश एकमेकांच्या समोर तलवारी उपसून उभे होते. 2018ची घटना आहे, म्हणजे ठीक 8 वर्षापूर्वीची. कॅनडा सरकारने एक खूप मोठी कारवाई केली होती. हुवाईचे संस्थापक CFO रेन झेंगफेई यांची कन्या मेड वॉन्झू यांना अटक करण्यात आली होती. प्रकरण थोडं विचित्र होतं. प्रकरणाचा संबंध अमेरिकेशी होता, प्रकरणाचा संबंध इराणशी होता. परंतु ज्या देशात ही कारवाई झाली त्या देशाचा मात्र या प्रकरणाशी काडीचाही संबंध नव्हता. हुवाईवर अशा प्रकारचा आरोप होता की हुवाईने स्कायकॉम ही कंपनी निर्माण केली, स्थापन केली आणि या कंपनीच्या नावाखाली हुवाईने इराणमध्ये कामधंदा केला, व्यापार केला. आणि आपल्याला माहिती आहे की अमेरिकेने इराणवर निर्बंध लादलेले आहेत. त्यामुळे अमेरिकेचं पित्त खवळलं. अमेरिकेने कॅनडाला आदेश दिला. मेड वॉन्झू यांना अटक करण्याचा अमेरिकेचा आदेश होता. कॅनडाने आदेशाप्रमाणे कारवाई केली. पंगा होता अमेरिका आणि चीनचा. त्याच्यामध्ये भरडला गेला कॅनडा, ज्या देशाचा या संपूर्ण प्रकरणाशी अजिबात संबंध नव्हता. वॉन्झू यांना अटक केल्यानंतर चीन स्वस्थ बसणं शक्यच नव्हतं. चीनने सुद्धा प्रत्युत्तर दिलं आणि प्रत्युत्तर जशास तसे असं होतं. शोलेमध्ये तो डायलॉग आहे ना, तुम हमारे 2 मारोगे तो हम तुम्हारे 4 मारेंगे. कॅनडा सरकारने एक चीनी नागरिकाला अटक केली आणि तिथे चीन सरकारने 2 कॅनडियन नागरिकांना अटक केली आणि त्याच्यानंतर दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या. एका बाजूला कॅनडा सरकारने वॉन्झू यांची सुटका केली आणि दुसऱ्या बाजूला चीन सरकारने 2 कॅनडियन नागरिक ज्यांना अटक करण्यात आली होती त्यांची मुक्तता केली. कॅनडा अमेरिकेला किती धार्जिणा आहे हे स्पष्ट करणारी घटना आहे. 8 वर्षापूर्वी हे घडलं होतं आणि आज तोच कॅनडा चीनच्या पायावर लोटांगण घालतोय आणि उच्चारावाने सांगतोय की चीन हा आमचा स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे. पंतप्रधान मार्क कार्नी चीनच्या भेटीवर गेले होते आणि तिथे त्यांनी जी विधानं केली ती विधानं ऐकून निश्चितपणे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कान उभे राहिले असणार. ते असं म्हणाले की गेलं दशकभर चीन आणि कॅनडाचे जे संबंध होते ते अनिश्चित होते, परंतु आता दोन्ही देशाच्या जनतेच्या फायद्याच्या दृष्टीने आम्ही एकत्र येत आहोत आणि एका नव्या रणनीतिक भागीदारीची सुरुवात करत आहोत. त्यांचं पुढचं विधान तर अधिक धक्कादायक आहे. ते असं म्हणाले की निर्णय प्रक्रियेचा जर विचार केला तर चीनमध्ये जी स्पष्टता आहे ती अमेरिकेपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. याच भेटीमध्ये मार्क कार्नी यांनी एक अत्यंत मार्मिक विधान केलेलं आहे. ते असं म्हणाले की जग तुमच्या मनासारखं असू शकत नाही, ते जसं आहे तसं आम्ही स्वीकारतो आहोत. म्हणजे कार्नी यांनी स्वीकारलेलं आहे की अमेरिकेने आपल्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे आणि कदाचित चीन आपली मदत करू शकतो, चीन आपल्यासोबत उभा राहू शकतो. गेल्या 8 वर्षाच्या काळामध्ये जग कसं उलटं पालटं झालेलं आहे. जगामध्ये जी रचना होती, जी जुनी घडी होती ती कशी विस्कटून गेलेली आहे आणि नवी घडी कशी निर्माण होते हे स्पष्ट करणारी ही घटना आहे. ज्या कारणासाठी अमेरिकेची वक्रदृष्टी ग्रीनलँडकडे वळली तीच कारणं तंतोतंत कॅनडाच्या उत्तर सीमेला लागू होतात. ग्रीनलँडमध्ये स्वच्छ पाण्याचे मुबलक साठे आहेत बर्फाच्या स्वरूपामध्ये. ग्रीनलँडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रेअर अर्थ मिनरल आहेत, अन्य खनिजे आहेत, तेल आहे, गॅस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रीनलँड हा आर्टिक क्षेत्रामध्ये येतो. ही तिन्ही कारणं, या तिन्ही फुटपट्ट्या कॅनडाच्या उत्तर सीमेला लागू होतात आणि त्याच्यामुळे कॅनडाचे नेते प्रचंड चिंतेत आहेत. त्यांना माहिती आहे की जी नजर
ग्रीनलँडकडे वळली ती कधीतरी कॅनडाच्या उत्तर सीमेकडे सुद्धा वळणार आहे. कारण ट्रम्प यांनी जशी ग्रीनलँडबद्दल चिंता व्यक्त केली होती की ग्रीनलँडकडे कदाचित रशिया आणि चीनची नजर वळू शकते, रशिया आणि चीनला ग्रीनलँड हवा आहे, त्याच प्रकारची कारणं त्यांनी कॅनडाच्या उत्तर सीमेबाबत सुद्धा अनेक वेळा बोलून दाखवलेली आहेत. त्या उत्तर सीमेबाबत आपली चिंता व्यक्त केलेली आहे. ते असं सतत म्हणतात की हा जो भाग आहे तो कॅनडा सरकारकडून दुर्लक्षित आहे आणि इथे संरक्षण अधिक भक्कम असायला पाहिजे. कॅनडा हा देश नाटोच्या संस्थापक देशांपैकी एक, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. युरोपातले अनेक देश आता थेट बोलायला लागलेले आहेत की आपण आता रशियाशी चर्चा केली पाहिजे, रशियाशी वाटाघाटी केल्या पाहिजेत आणि या वाटाघाटी थेट झाल्या पाहिजेत. याचं कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. कार्नी चीनच्या भेटीवर गेले त्याचं कारण सुद्धा ट्रम्प आहेत. कारण ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र दुसऱ्यांदा हाती घेतल्यानंतर त्यांनी एक विधान केलं होतं. त्यांनी कॅनडाला एक ऑफर दिली होती. त्यांनी असं सांगितलं होतं की कॅनडाने अमेरिकेचं 51वं राज्य बनावं आणि तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा उल्लेख ते वारंवार गव्हर्नर असा करत होते. काही दिवसापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडच्या संदर्भात एक विधान केलं होतं. अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं विधान होतं. ते असं म्हणाले की अमेरिकेच्या गोल्डन डोम प्रोजेक्टसाठी आम्हाला ग्रीनलँडची आवश्यकता आहे. ग्रीनलँड अमेरिकेमध्ये असेल तरच ही गरज पूर्ण होऊ शकते. गोल्डन डोम प्रोजेक्ट हा इस्रायलच्या आयर्न डोम सारखा आहे. म्हणजे जर तुमच्यावर कोणी क्षेपणास्त्रांनी मारा केला तर ती क्षेपणास्त्र वरच्यावर नष्ट करायची. आता अमेरिकेला ग्रीनलँड कशाला हवं आहे लक्षात घ्या. ग्रीनलँड रशियापासून जवळ आहे. त्यामुळे हा प्रदेश जर अमेरिकेच्या ताब्यात आला तर इथे अर्ली वॉर्निंग सिस्टीम लावता येईल. म्हणजे तिथून रशियाची क्षेपणास्त्र अमेरिकेच्या दिशेने झेपावली तर अमेरिकेला इथे सेकंदात कळेल की तिथून क्षेपणास्त्र उडालेली आहेत आणि ती अमेरिकेच्या दिशेने येत आहेत. आणि म्हणून अमेरिकेला ग्रीनलँड ताब्यात घ्यायचं आहे. आणि त्याच कारणाने अमेरिकेचं कॅनडाच्या उत्तर सीमेवर लक्ष असू शकतं. नॉर्थ अमेरिकन एअरोस्पेस डिफेन्स कमांड हा अमेरिका आणि कॅनडाचा संयुक्त उपक्रम आहे. अमेरिकेची नेहमी रड असते की कॅनडाच्या उत्तर सीमेवर जी रडार लावलेली आहेत ती अत्यंत जुनाट झालेली आहेत. ती शीतयुद्धाच्या काळातली रडार आहेत आणि ही रडार बदलण्याची आवश्यकता आहे. इथे मोठ्या संख्येने अत्याधुनिक रडार प्रणाली लावण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेची दुसरी रड, अमेरिका इथे नेहमी म्हणत असते की हा जो प्रांत आहे कॅनडाचा, त्या प्रांतावर लक्ष ठेवणाऱ्या उपग्रहांची संख्या सुद्धा खूप कमी आहे. आणि ही जी कारणं आहेत ती दूर करण्यासाठी अमेरिका सतत असं बोलत असतो कॅनडा सरकारला की तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पैसा लावण्याची गरज आहे. परंतु कॅनडा सरकार तसं काही करत नाहीये. आता ट्रम्प या गोष्टी वारंवार बोलू लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे कॅनडाच्या नेत्यांची जी भीती आहे ती आता वाढत चाललेली आहे. ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेने काही तर्क दिले होते. अमेरिकेने वारंवार असं सांगितलं की ग्रीनलँड हा अमेरिकेच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. जर आम्ही हा प्रांत ताब्यात घेतला नाही, आम्ही हा प्रदेश ताब्यात घेतला नाही तर भविष्यामध्ये चीन किंवा रशियाकडून हा प्रदेश ताब्यात घेतला जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेने ग्रीनलँडला पैशाची सुद्धा ऑफर दिली. डेन्मार्कला त्यांनी सांगितलं किती पैसे हवेत ते सांगा. तिथल्या नागरिकांना सांगितलं तुम्हाला किती पैसे हवेत ते सांगा, हा प्रदेश आम्ही विकत घेऊ शकतो. अशा प्रकारच्या कोणत्याही ऑफर किंवा कोणतीही विधानं ट्रम्प यांनी कॅनडाच्या उत्तर सीमेबद्दल केलेली नाहीये. ना त्यांनी हा प्रदेश आम्हाला विकत हवा आहे अशा प्रकारची कोणती ऑफर कॅनडियन सरकारला दिलेली आहे. तरी सुद्धा कॅनडाचे नेते सतर्क झालेले आहेत. कारण त्यांना एक गोष्ट माहिती आहे, जर अमेरिका ग्रीनलँडमध्ये शिरू शकते तर ती भविष्यामध्ये कॅनडात पण शिरू शकते. आणि त्याच कारणासाठी हे जे मार्क कार्नी आहेत कॅनडाचे पंतप्रधान, ते नाक मुठीत घेऊन चीनच्या भेटीवर गेले. 3 दिवसाची भेट होती. बरं, कार्नी तिथे चीनमध्ये गेल्यानंतर त्यांनी व्यापारी भागीदारीची घोषणा नाही केली. त्यांनी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपची घोषणा केली, रणनीतिक भागीदारी. आणि हा जो शब्द आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. कार्नी असं म्हणतात की चायना हा प्रेडिक्टेबल देश आहे. याचा अर्थ त्यांना असं सुचवायचं असतं की ट्रम्प आणि अमेरिका सध्या प्रचंड अनप्रेडिक्टेबल झालेले आहेत. आणि ट्रम्प यांना हा अर्थ न कळण्याइतके ते काही दुधखुळे नाही आहेत. ते सुद्धा या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या सुद्धा लक्षात येत आहे की आपल्या कृपेने या जगाची रचना बदलते आहे. जगामध्ये मित्र शत्रू बनत आहेत आणि शत्रू मित्र बनत आहेत. अर्थात ट्रम्प यांचा स्वभाव असा आहे की त्यांना या सगळ्या गोष्टींचा फरक पडत नाहीये. त्यांना एका गोष्टीबद्दल प्रचंड खात्री आहे की आपण एक हाती सगळ्या देशांची कलही करू शकतो. नाटोचे सदस्य असलेले युरोपातले देश काय किंवा कॅनडासारखा सख्खा शेजारी असलेला देश काय, हे सगळे देश अमेरिकेच्या समोर वाकून झुकून का असतात? अमेरिका जे सांगेल त्याची तत्काळ अंमलबजावणी का करतात? अमेरिकेच्या अर्ध्या वचनामध्ये का असतात? म्हणजे ट्रम्प येण्याच्या आधीचं जे चित्र आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता ही परिस्थिती झपाट्याने बदलते आहे. परंतु एकेकाळी ही जी परिस्थिती होती, ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारण्याच्या आधी ती का होती, त्याचं एक कारण स्पष्ट आहे. एखाद्या देशाचा जो मोठा खर्च असतो तो कोणता असतो? संरक्षण खर्च. आणि अमेरिकेमुळे या देशांचा तो खर्च वाचत होता आणि हा सगळा पैसा या देशाने आपल्या देशाच्या विकासावर खर्च केला. आपला देश
सुंदर बनवण्यासाठी खर्च केला. या देशाने आपल्या देशामध्ये खूप मोठे आणि सुंदर रस्ते बांधले, मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या, पायाभूत सुविधांवर हा पैसा खर्च केला. त्यामुळे हे देश एखाद्या टवटवीत बगीच्यासारखे सुंदर दिसायला लागले, कारण त्यांना संरक्षणावर खर्च करण्याची गरज नव्हती. जो पैसा वाचत होता तो त्यांनी विकासावर खर्च केला. आता परिस्थिती अशी आहे बघा, हे देश युरोपातल्या बगीच्यासारखेच आहेत. खरं तर युरोप हाच जगाचा बगीचा आहे. कॅनडासारखा सुंदर देश नाहीये. कॅनडा हा युरोपचा भाग नसला तरी कॅनडा हा सुंदर देश आहे, विकसित देश आहे. भारतातले अनेक लोक कॅनडामध्ये जाऊन नागरिकत्व घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता काय झालंय लक्षात घ्या, म्हणजे ज्या काळामध्ये युरोपचं वर्णन बगीच्यासारखं करण्यात येत होतं, त्या काळामध्ये भारताची परिस्थिती एखाद्या जंगलासारखी होती. परंतु बगीचा आणि जंगलामध्ये एक मूलभूत फरक असतो. बगीच्याची दररोज मशागत करावी लागते, बगीच्याला दररोज पाणी द्यावं लागतं. जर तुम्ही आठवडाभर या बगीच्याकडे दुर्लक्ष केलं तर तो बगीचा साफ सुकून जाऊ शकतो. आता अमेरिकेने पाटाचं जे पाणी या युरोपच्या दिशेने किंवा कॅनडाच्या दिशेने वाहत होतं, ते पाणी आता बंद केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे देश आता प्रचंड कासावीस झालेले आहेत. जंगलाला फरक पडत नाहीये. जंगलामध्ये कुठच्याही झाडाला तुम्ही रोज पाणी घालत नाही किंवा जंगलाची मशागत सुद्धा करावी लागत नाही. जंगल आपल्या व्यवस्थेने वाढत असतं. भारत आज तशाच प्रकारे वाढताना दिसतोय आणि युरोपातले हे जे देश आहेत किंवा कॅनडासारखे जे देश आहेत, त्यांची परिस्थिती पाटाचं पाणी अडल्यामुळे अत्यंत वाईट झालेली आहे. एकेकाळी अमेरिकेवर पूर्णपणे अवलंबून असलेले हे देश अक्षरशः साखर झोपेमध्ये होते आणि आज त्यांची परिस्थिती काय झालेली आहे. साखर झोपेमध्ये असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या अंगावर तुम्ही जेव्हा गारगार बर्फाचं पाणी ओतता आणि जेव्हा त्याचे डोळे उघडतात तेव्हा त्याच्या खाडकन मुस्काटीत देता, अशाच प्रकारची स्थिती या देशांची झालेली आहे. त्यांच्या लक्षातच येत नाही की आपण करावं तर काय करावं आणि जावं तर कुठे जावं. त्यांना जाणीव झालेली आहे की आपल्या देशाला सुद्धा सुरक्षेची आवश्यकता आहे. आपल्या देशाला सुद्धा अमेरिकेशिवाय अन्य मित्रांची गरज आहे आणि त्यामुळे या देशाचे जे बडे बडे नेते आहेत ते भारताच्या दौऱ्यावर आहेत, काही चीनच्या दौऱ्यावर आहेत. काही लोक अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत की आपल्याला रशियाशी चर्चा केली पाहिजे आणि याचं कारण एकच आहे. सर्वत्र यत्र तत्र सर्वत्र याचं कारण एकच आहे. ते कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे युरोपातले हे देश, कॅनडासारखे देश आता भानावर येताना दिसत आहेत. कॅनडाची उत्तर सीमा असो किंवा ग्रीनलँड असो, हे जे भूभाग आहेत ते आर्टिक क्षेत्रामध्ये मोडणारे भूभाग आहेत. एकेकाळी जगासाठी ही सहकार्याची भूमी होती. जगातील अनेक देशांचे शास्त्रज्ञ या भूमीवर जायचे आणि संशोधन करायचे ग्लोबल वॉर्मिंगबद्दल, संशोधन करायचे वितळणाऱ्या हिमशिखरांबद्दल, संशोधन करायचे बदलणाऱ्या वातावरणाबद्दल. परंतु ही भूमी येत्या काळामध्ये युद्धक्षेत्र होण्याची शक्यता आहे आणि त्याचं कारण या क्षेत्राची श्रीमंती. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांना अमेरिकेने किडनॅप का केलं, त्यांचं अपहरण का केलं, अमेरिका त्यांना उचलून अमेरिकेमध्ये घेऊन का गेली, त्यांना तुरुंगात का डांबण्यात आलं, याचं कारण एकच आहे. व्हेनेझुएलाची तेल श्रीमंती. व्हेनेझुएलाच्या भूगर्भामध्ये सोन्याचे आणि चांदीचे साठे आहेत. या श्रीमंतीमुळे व्हेनेझुएलाचा आज बळी जाताना दिसतोय आणि त्याच कारणामुळे भविष्यामध्ये आर्टिक क्षेत्र अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण जे व्हेनेझुएलामध्ये आहे त्याच्यापेक्षा बरंच काही या क्षेत्रामध्ये आहे. इथे बर्फाच्या स्वरूपामध्ये स्वच्छ पाण्याचे साठे आहेत, इथे तेल आहे, इथे गॅस आहे, इथे खनिजे आहेत, इथे रेअर अर्थ मिनरल आहेत, इथे हिरे आहे, इथे सगळं काही आहे. आर्टिक क्षेत्राचं महत्त्व येत्या काळामध्ये प्रचंड वाढणार आहे आणि त्याचं कारण जगाचं वातावरण बदलत आहे. वातावरणातली उष्णता वाढलेली आहे. या वाढत्या उष्णतेमुळे आर्टिक क्षेत्रातलं जे बर्फ आहे ते वितळत आहे, हिमनद्या वितळत आहेत आणि त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये एक नवा सागरी मार्ग निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्या मार्गाला नॉर्थ सी रूट असं नाव देण्यात आलेलं आहे, उत्तर समुद्री मार्ग. चीनने याचं नामकरण केलं आहे पोलर सिल्क रूट. हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण या मार्गामुळे युरोप आणि आशिया अधिक जवळ येणार आहेत. सध्या जे सागरी मार्ग प्रचलित आहेत त्यामुळे युरोप आणि आशियामध्ये जे अंतर आहे ते या मार्गामुळे जवळजवळ 40% कमी होणार आहे. याचा फायदा चीनला सुद्धा होणार आहे, याचा फायदा भारताला सुद्धा होणार आहे आणि भविष्यामध्ये हा व्यापाराचा एक महत्त्वाचा मार्ग बनणार आहे. या मार्गावर आपलं प्रभुत्व हवं, या मार्गावर आपली पकड हवी, म्हणून अमेरिकेचा आटापिटा सुरू आहे, म्हणून अमेरिकेला ग्रीनलँड हवं आहे, म्हणून अमेरिकेला कॅनडाचा उत्तरी भाग हवा आहे. या भागाकडे अमेरिकेचं लक्ष आहे आणि त्यामुळे कॅनडाचे जे राज्यकर्ते आहेत ते प्रचंड चिंतित झालेले आहेत. अलीकडे जे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत भेटीवर आले होते आणि त्यांच्या भारत भेटीच्या दरम्यान ज्या अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा आली त्याच्यामध्ये एक प्रमुख मुद्दा होता उत्तर समुद्री मार्गाचा. भारताने या समुद्र मार्गावर लक्ष द्यावं आणि रशियाच्या सोबत हा समुद्र मार्ग विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा प्रकारचा प्रस्ताव रशियाकडून ठेवण्यात आला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रस्ताव मान्य केलेला आहे. भारताचं या समुद्र मार्गावर बारीक लक्ष आहे. हा समुद्र मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. युरोपातल्या नॉर्वेमधून हा समुद्र मार्ग सुरू होईल
रशियाच्या आर्टिक किनाऱ्यावरून हा मार्ग बेरिंगच्या समुद्रधुनीच्या माध्यमातून आशियाला जोडणार आहे. हा मार्ग अत्यंत महत्वाचा आहे. या मार्गावर आपली पकड असावी असं जगातल्या प्रत्येक देशाला वाटतंय. सध्या तरी हे जे क्षेत्र आहे ते रशियाच्या प्रभावाखालचं क्षेत्र आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकेचा प्रचंड तिळपापड होतोय. त्यांना रशियाचं प्रभुत्व खुपतंय. त्यांना असं दिसतंय की या मार्गावर भविष्यामध्ये चीन प्रचंड पकड निर्माण करू शकेल, कारण चीन आधीच या मार्गासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करताना दिसतोय. त्यामुळे या क्षेत्राला प्रचंड महत्त्व निर्माण झालेलं आहे. हे क्षेत्र काबीज करण्यासाठी जगातल्या ज्या शक्ती आहेत त्या प्रचंड धडपड करताना दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात आक्रमक बनली आहे अमेरिका. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नजरेत कॅनडाबाबत असलेली जी वकवक आहे ती आता कॅनडाच्या राज्यकर्त्यांना अस्वस्थ करते आहे. त्यांना लक्षात येत आहे की ट्रम्प यांची नजर आता ग्रीनलँड नंतर कॅनडाच्या उत्तरी भूभागाकडे वळलेली आहे. त्याच्यामुळे कॅनडाचे राज्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झालेले आहेत. तो कॅनडा ज्याने 8 वर्षापूर्वी चीनची कॉलर पकडली होती, चीनला थप्पड लगावण्याचा प्रयत्न केला होता, तोच कॅनडा आज चीनच्या पायावर लोटांगण घालताना दिसतोय. हे सगळं ट्रम्प यांच्या कृपेमुळे घडतंय. या ठिकाणी या व्हिडिओला पूर्णविराम देतोय. माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका, सोबत सबस्क्राईब करा बीज डंका. बीज डंकामध्ये व्यापारविषयी आम्ही व्हिडिओ अपलोड करत असतो. जसं न्यूज डंकाला तुमचं समर्थन आहे त्याच प्रकारचं समर्थन तुमचं बीज डंकाला सुद्धा असू दे. नमस्कार, धन्यवाद.